नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 129. भाग 129. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, साधनेबद्दल काही बोलूच नका. साधनेबद्दल काही बोलूच नका, काही विचारूच नका, कारण साधने अशी नसतातच. तुम्ही ज्याला मिथ्या पाहता ते शोध घेताच आपोआप विरून जाते. तुम्ही ज्याला मिथ्या पाहता ते शोध घेताच आपोआप विरून जाते. शोध घेताच विरून जाणे हा मायेचा पण स्वभाव आहे आणि याचाच फायदा आपण घ्यायला हवा. सत्य सर्वसाधारण असते. सत्य सर्वव्यापी असते. फक्त मिथ्याच हे वैयक्तिक असते. मिथ्याच हे मर्यादित असते. महत्वाकांक्षा नेहमी वैयक्तिकच असतात. व्यक्तिभावाच्या कल्पनेने आपण कसे विषारी बनलो आहो इतकेच जाणून घ्या. व्यक्तिभावाच्या कल्पनेने आपण कसे विषारी बनलो आहो इतकेच जाणून घ्या आणि मोकळे व्हा. मनाला त्याच्या योग्य ठिकाणी ठेवणे, जरुरी इतकाच त्याचा वापर करणे आणि त्याच्याकडून योग्य ते काम करून घेणे हीच खरी मनापासूनची मुक्ती होय. आणि नेमकी हीच गोष्ट जे कृष्णमूर्ती पण सांगत असत. तुम्ही कधीच एकटे नसता. तुम्हाला नेहमी अतिशय विश्वासूपणे मदत करणाऱ्या शक्ती आजूबाजूला नेहमीच हजर असतात. तुम्हाला नेहमी अतिशय विश्वासूपणे मदत करणाऱ्या शक्ती आजूबाजूला नेहमीच हजर असतात. त्या तुम्हाला दिसतील किंवा दिसणार पण नाहीत तरीही त्या खऱ्या असतात व सतत कार्यरत सुद्धा असतात. जेव्हा तुम्ही मनापासून जाणता की सर्व काही माझ्याच मनात आहे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने एकटे असता आणि त्याच वेळी सर्व काही पण असता. मी आहे किंवा आपले शुद्ध असणे पण हे मिथ्या नाही, पण तुम्ही स्वतःला अमुक तमुक असे मानता ते मात्र निश्चित मिथ्या आहे. ते मात्र निश्चित हंगामी आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा माझ्या खात्रीपूर्वक लक्षात येते की तुम्ही सध्या स्वतःला जसे समजता तसे तुम्ही अजिबात नाही. तुम्हाला ज्याची जाणीव आहे त्यापैकी तुम्ही कुणीच नाही आणि काहीच नाही. कुणी आहे किंवा कुणी नाही, तुम्ही तुमची मनातली रचना उद्ध्वस्त करून टाका. मनाने जे घडवले ते मनानेच मोडले पाहिजे. काट्यानेच काटा काढला पाहिजे आणि नंतर दोन्ही काटे हे फेकूनच दिले पाहिजे. तुम्ही ऐकता ही वस्तुस्थिती आहे, पण तुम्ही जे ऐकता ते मात्र खरे नाही. तुम्ही पाहता ही वस्तुस्थिती आहे, पण तुम्ही जे पाहता ते मात्र खरे नाही. तुम्ही वास घेता ही वस्तुस्थिती आहे, पण तुम्ही
जो वास घेता ते मात्र खरे नाही. तुम्ही स्वाद घेता ही वस्तुस्थिती आहे, पण तुम्ही ज्याचा स्वाद घेता ते मात्र खरे नाही. तुम्ही स्पर्श करता ही वस्तुस्थिती आहे, पण तुम्ही जो स्पर्श ज्याला करता तो स्पर्श ते मात्र खरे नाही. वाट पाहणे आणि जागरूकपणे लक्ष देणे याशिवाय तुम्ही अजून दुसरे काय करू शकता? वाट पाहणे आणि जागरूकपणे लक्ष देणे याशिवाय तुम्ही अजून दुसरे काय करू शकता? अर्थात काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमचा दृष्टिकोन बदलू शकता, इतकेच पुरेसे आहे. तुम्ही मात्र तुमचा दृष्टिकोन बदलू शकता, इतकेच पुरेसे आहे. मी अमुक तमुक आहे असे तुम्ही म्हणण्यापूर्वी मी अमुक तमुक आहे असे म्हणण्यापूर्वी तसे म्हणण्याकरता काहीतरी हजर असलेच पाहिजे. काहीतरी हजर असलेच पाहिजे. असण्यासाठी तुम्ही जसे जाणण्याची मुळीच गरज नाही. असण्यासाठी तुम्ही तसे म्हणजे असणे. असण्यासाठी तुम्ही तसे जाणण्याची मुळीच गरज नाही. पण जाणण्यासाठी जे काही हवे ते तुमच्या असलेपणाच्या स्वरूपात अगोदरच आहे. पण जाणण्यासाठी जे काही हवे असते ते तुमच्या असणेपणाच्या स्वरूपात अगोदरचेच आहे. तुम्ही व्यक्ती नाही ही वस्तुस्थिती जाणणे हेच स्वरूप ज्ञान होय. तुम्ही व्यक्ती नाही ही वस्तुस्थिती जाणणे हेच स्वरूप ज्ञान होय. भिजलेले कापड वेगळेच दिसते. त्या कापडाचा स्पर्श वेगळा, त्याचा वास वेगळा, पण वाळल्यानंतर मात्र ते पहिल्यासारखेच होते. पहिल्यासारखेच कापड होते. त्यातून पाणी गेले, वास गेला. आता ते कापड ओले होते असे कुणी म्हणू शकेल काय? आता ते घाणेरड्या वासाचे होते असे कुणी म्हणू शकेल का? तुम्ही जसे दिसता त्यापेक्षा तुमचे सत्य स्वरूप अगदीच वेगळे आहे. तुम्ही जसे दिसता त्यापेक्षा तुमचे सत्य स्वरूप अगदीच वेगळे आहे. आपण व्यक्ती आहे ही कल्पना सोडा, तेवढेच पुरे. तुम्ही मूळचे जसे आहात तसे बनण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही मूळचे जसे आहात तसे बनण्याची मुळीच गरज नाही. तुमच्या सतत बदलणाऱ्या जीवनाकडे दक्षतेने पहा. तुमच्या कृतीमागील हेतूची अगदी खोलवर जाऊन तपासणी करा. मग ज्या फुग्यात तुम्ही अडकला आहात तो फुगा फुटेल हे मात्र निश्चित. प्रगती नसेल तर दोष शिष्याचा आहे. शिष्याच्या आळशीपणाचा आहे. शिष्याच्या असंयमाचा आहे. जर तळमळ असेल तर त्या शिष्याला काहीही कठीण नाही. त्याला अपयश येणारच नाही. वादविवाद न करता ते तू आहेस यालाच चिटकून राहा. याचेच स्मरण सतत सतत करत राहा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग निर्माण करून मी ते वसवीत असे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग निर्माण करून मी ते वसवीत असे. आता मात्र मी तसे करत नाही. आता मात्र मी तसे अजिबात करत नाही. पूर्वी मला अनेक गोष्टीची खात्री वाटत असे. आता मला कशाचीच खात्री वाटत नाही. पण आता मला कशाचीच खात्री वाटत नाही. तुम्हाला वस्तुतः
कशाच्याच मदतीची अजिबात गरज नाही. फक्त ते तू आहेस अशाच उपदेशाची गरज आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते अगोदरच तुमच्यापाशी आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते अगोदरच तुमच्यापाशी आहे. आरशात आपला चेहरा पाहण्यासारखे हे अगदी सोपे आहे, पण आरसा मात्र स्वच्छ आणि बिलोरी हवा आणि तुमची दृष्टी पण स्वच्छ आणि निरोगी अशी हवी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतःला जितके जाणत होतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतःला जितके जाणत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त माझे गुरु म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराज मला जाणत होते हे निश्चित. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतःला जितके जाणत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त मला माझे सद्गुरू जाणत होते. उडणाऱ्या पक्षाप्रमाणे मी पंखरूपी पाऊलांचे ठसे मागे कधीच ठेवत नाही. स्वतःला समजता तशी तुम्ही व्यक्ती नाही. स्वतःला समजता तशी तुम्ही व्यक्ती नाही हे तुम्ही अगोदर ओळखा. तुम्ही स्वतःला जी व्यक्ती समजता ती केवळ एक सूचना आहे, ती केवळ एक कल्पना आहे. तुम्ही देह नाही किंवा तुम्ही मनही नाही हे जाणल्याने तुम्ही देह मनाच्या कचाट्यातून आपोआप बाहेर पडाल. आपोआप बाहेर पडाल. स्वरूप ज्ञानासाठी समज किंवा बोध अत्यावश्यक आहे. मग समज आला की कृती योग्य तशीच घडणार. मग समज आला की कृती ही योग्य तशीच घडणार. स्थिर समज असलेला मनुष्य योग्य कृती केल्याशिवाय राहूच शकत नाही. राहूच शकत नाही. एखाद्या वस्तूने प्रकाशाला जर अटकाव केला तर त्या अटकाव करणाऱ्या वस्तूची सावली पडते. त्याप्रमाणे आपण शुद्ध असणेपणानेच आहो. या शुद्ध जाणीवेला मी देह आहे, मी मन आहे या कल्पनेने अटकाव होतो, अडथळा होतो व परिणाम स्वरूप व्यक्तीची गडद आणि काळी सावली व्यर्थ निर्माण होते आणि जमिनीच्या उंच सकल भागांचा त्या सावलीवर परिणाम होतो. तसे मग त्या सावलीला उंच सकल भागाच्या प्रमाणे सुख दुःख आणि कष्ट किंवा काही गमावणे किंवा काही कमावणे ह्या गोष्टी लागू होतात. मी जाणतो असे जो म्हणतो तो साक्षी. मी जाणतो असे जो म्हणतो तो साक्षी आणि मी करतो असे जे जे ठरवते ती मात्र व्यक्ती, ती मात्र व्यक्तिमत्व. विश्व कृतीने भरलेले आहे, पण आश्चर्य कृती करणारा कुणीच नाही. लहान मोठ्या, फार मोठ्या अशा असंख्य व्यक्ती असतात, पण तद्रूपतेमुळे त्यांना आपण कृती करतो असे वाटते. इमारती लाकडाच्या घनदाट जंगलामधून एक फळी काढली. तिला छोट्या पेन्सिलीचा आकार सुद्धा दिला आणि त्या पेन्सिलीने काही आपण मजकूर लिहिला. तर साक्षी लिहिलेला मजकूर वाचतो आणि जाणतो की पेन्सिलचा फळी आणि जंगलाशी संबंध असला तरी लिहिलेल्या मजकुराशी त्यांचा काहीही एक संबंध नाही. मजकुराचा उगीच त्याच्याशी संबंध जोडला गेला आहे.
मजकूर लिहिताही येतो, मजकूर पुसताही येतो, पेन्सिलचे, फळीचे, जंगलाचे, त्यामुळे काहीच बिघडत नाही. तसे व्यक्तिमत्व असले काय आणि व्यक्तिमत्व नसले काय हे सारखेच आहे हे समजताच एखादे मोठे ओझे दूर झाल्यासारखे निश्चित वाटेल आणि अतिशय त्यावेळी तुम्ही मोकळे मोकळे व्हाल आणि खरे समाधान काय असते हे तुम्हाला त्याच वेळी कळेल. हे सर्व छापील कापड धुण्यासारखे आहे. हे सर्व म्हणजे स्वरूप ज्ञानाविषयी जी काही माहिती वगैरे आहे हे सर्व छापील कापड धुण्यासारखे आहे. प्रथम डिझाईन मावळते, मग त्याची पार्श्वभूमी मावळते आणि शेवटी कापड अगदी पांढरे शुभ्र जसे पूर्वी होते तसेच होते. तसे व्यक्तिमत्व पुसले गेले की साक्षी उरतो. आपल्या शुद्ध असणेपणाकडे लक्ष असले तर साक्षी पण पुसला जातो आणि तिथे फक्त राहते शुद्ध जाणीव. आरंभी कापड जसे पांढरे शुद्ध होते ते शेवटी जसे होते तसेच राहते. रंग, डिझाईन इत्यादी काही काळापुरतेच त्यावर घडून गेलेले असतात. वस्तुतः एकच एक स्थिती असते, पण तद्रूपतेने विकृती आली की तिलाच व्यक्ती म्हणतात. तद्रूपतेने विकृती आली की तिलाच व्यक्ती म्हणतात. असण्याच्या जाणीवेचा रंग चढला की तिला साक्षी म्हणायचे आणि रंगरहित व अमर्याद जाणीव असली की तिलाच स्वरूप म्हणायचे. न कळत तुम्ही स्वतःचा शोध घेतच असता. निसर्गदत्त महाराज म्हणतात, न कळत तुम्ही स्वतःचा शोध हा घेतच असता. स्वस्थ रहा. आपली आवश्यक कार्ये जबाबदारीने करत राहा. जबाबदाऱ्या पार पाडण्याचा योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत राहा, पण आत स्वस्थ राहा. तुमच्या कामाचा स्वरूप ज्ञानाशी काहीही संबंध नाही. मनात मौन राहा व आत स्वस्थ राहा हीच खरी गुरुकिल्ली आहे. म्हणून फक्त असा आणि स्वस्थ बसा. म्हणून फक्त असा आणि स्वस्थ बसा हा मंत्र मनात कायम कोरून ठेवा. स्वरूप ज्ञानी पुरुष अतिशय स्वस्थ असतात, अतिशय निवांत असतात. आपले प्रश्न सुटण्याकरता भविष्यकाळाची गरज आहे असे म्हणणे हा शुद्ध आपण आपलीच करून घेतलेली फसवणूक आहे. आपण आपलीच करून घेतलेली फसवणूक आहे. बदल कशामुळे होतो या प्रश्नाचे एकच प्रामाणिक उत्तर आहे. बदल कशामुळे होतो या प्रश्नाचे एकच प्रामाणिक उत्तर आहे, ते म्हणजे बदलाची जरुरी ओळखा, बदलाचे महत्व ओळखा. बदलाला लांबण लावत बसू नका. यालाच जे कृष्णमूर्ती अर्जन्सी ऑफ द चेंज असे म्हणत आणि अर्जन्सी ऑफ द चेंज या नावाचे त्यांचे एक पुस्तक पण आहे. जिज्ञासूंनी जरूर वाचावे. जिज्ञासूंनी जरूर वाचावे. नमस्कार. नमस्कार. श्री